अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी, मला वाटते जे स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकाच्या घरी सारामृत ग्रंथ हा नक्कीच असेल। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सारामृताचं पारायण केलेलं आहे। बरेच लोक स्वामी सारा ग्रंथ वाचत असतील। नित्यसेवेच्या उपासनामध्ये आपण दररोज 3 अध्याय 6 अध्याय हे सारामृताचे वाचत असतो। बघा, अजूनही बऱ्याच लोकांना पारायण कसं करायचं, सारामृत कसं वाचायचं, नियम कुठले आहेत, अटी कुठल्या आहेत याबद्दलची माहिती नाहीये। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात, नियम अटी माहिती नसतात आणि आपण फक्त वाचायचं म्हणून वाचायला सुरुवात करतो। जर तुम्ही असं पारायण करत असाल, असं जर सारामृत वाचत असाल तर तुम्हाला त्याचे लाभ कधीच घडणार नाही। कुठलीही सेवा करत असताना पहिली गोष्ट म्हणजे ती संकल्पाने करावी। जी ही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यानंतर तुम्हाला त्या पारायणाला किंवा त्या सेवेला सुरुवात करायची असते। बघा, या जगातील, मी स्वतः म्हणते, या जगातील माझ्या आयुष्यातील सर्वात ताकदवान ग्रंथ जर मी कुठला पाहिला असेल तर तो म्हणजे स्वामी सारामृत ग्रंथ। हा ग्रंथ, या ग्रंथाचे मी जेव्हा पारायण करायला सुरुवात केलेली आहे, कधी 21 असतील, कधी 108 असतील, कधी 51, मी संकल्प जेव्हाही केलेला आहे, मला आठवत नाही की कधी माझी 5 पारायणही झालेली आहेत की 5 पारायणांपर्यंत गेलेली आहे आणि माझी ती इच्छा पूर्ण झालेली नाही। फक्त पहिले 2 ते 3 पारायणांमध्येच मी ज्या इच्छेसाठी, ज्या गोष्टीसाठी हे पारायण केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट माझी पूर्ण झालेली आहे। अगदी वर्षानुवर्षांपासून अडकलेली कामही या पारायणाने माझी पूर्ण झालेली आहेत। मला खूप जास्त या सेवेचा अनुभव आहे आणि मी बऱ्याच लोकांना, बऱ्याच जणांना हीच सेवा करण्याचा सल्ला देते। असंख्य लोकांना याचे अनुभव देखील येत आहेत। आता तरीही काही लोक असे आहेत जे 10% येतात। बघा, 90% लोकांना तर अनुभव येत आहे, प्रचिती येत आहे, भरपूर रिझल्ट येत आहे किंवा ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी पूर्ण करतातच। मात्र तरीही 10% लोक असे आहेत की ज्यांना अजूनही काही अनुभव येत नाही किंवा अजूनही काही रिझल्ट आलेला नाहीये। तर त्यांच्यासाठी याच पारायणाचं, याच सारामृताचं मी एक मांडी पारायण कसं करायचं, जे सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि शीघ्र फलदायी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की एक मांडी पारायण म्हणजे काय असतं। मागेही एक व्हिडिओ पोस्ट केला होता, बऱ्याच कमेंट होत्या, कारण बऱ्याच लोकांना कळालंच नव्हतं। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॉपर तुम्हाला माहिती सांगणार आहे की एक मांडी पारायण काय असतं, कसं असतं। फक्त व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा। बघा, सारामृत ग्रंथ, सारामृत या शब्दातच भरपूर काही आहे। सारामृत म्हणजे हा अमृत तुल्य ग्रंथ आहे। जेव्हा आपण स्वामींकडे एखादी इच्छा मागतो किंवा एखादी इच्छा व्यक्त करतो तेव्हा डायरेक्ट स्वरूपी आपण काही मागण्यापेक्षा किंवा डायरेक्ट त्यांच्यापर्यंत ती पोहोचत नाही। जेव्हा सारामृत ग्रंथ वाचायला सुरुवात करतो त्या वाचनासोबत आपली जी काही इच्छा असेल ही इच्छा आपल्या महाराजांपर्यंत पोहोचायला सुरुवात होते। सारामृत ग्रंथ हा स्वामींमधला आणि आपला एक मधला दुवा आहे, जो अमृतापेक्षा खूप जास्त मोठा आहे। बघा, आता बरेच लोक याचे उपासना पारायण करत आहेत। तुम्ही कमीत कमी याचं 1 पारायण, 3 पारायण, 7 पारायण, 11 पारायण, 21 पारायण, 51, 108 तुम्हाला जशी शक्य असतील तेवढी पारायण तुम्ही करू शकतात। तुम्ही विवाहासाठी करू शकतात, नोकरीसाठी करू शकतात, कुठे कर्ज अडकलेलं आहे, कर्ज थकलेलं आहे, कुणी आजारी असेल, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही याचं पारायण करू शकतात। पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं फळ लवकर हवं असेल, त्वरित हवं असेल तर ती कुठलीही जी सेवा असते ना ती संकल्पाने करा, कारण संकल्पयुक्त सेवा ही जास्त प्रभावी असते, ती लवकर फल देते। त्यामुळे जर तुम्ही पारायणाला सुरुवात केलेली आहे मात्र संकल्पच केलेला नाहीये तर त्याचं जे फळ आहे ते कधी मिळेल हे सांगू शकत नाही। संकल्पाने केलं तर अगदी काही, म्हणजे अर्धी पारायण पूर्ण होण्याच्या आतच तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट मिळून जाईल। बघा, एक मांडी पारायण कसं करायचं, ज्यांना अनेक सेवा केलेल्या आहेत, ज्यांनी असंख्य सेवा केलेल्या आहेत किंवा सारामृतही वाचून झालेलं आहे, मात्र ताई तरीही आम्हाला रिझल्ट येत नाहीये, तरीही आम्हाला फळ मिळत नाहीये, आम्हाला नक्की कशी सेवा करायची किंवा नक्की आम्ही कसं वाचू, आमचं कुठे काय चुकतं, तर मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते। जेव्हा आपण सारामृत वाचत असतो ना, सारामृत वाचत असताना बघा, नित्यसेवेमध्ये जेव्हा 3-3 अध्याय वाचतो ती गोष्ट वेगळी असते। इतर वेळी जेव्हा सारामृत वाचत असतो
तेव्हा कधीच नॉनव्हेज ग्रहण करू नका. जर मांसाहार करून कुठलीही सेवा जर तुम्ही करत असाल तर ती सेवा वाया जाते, ती सेवा कधीच काउंट होत नसते. त्यामुळे जेवढे दिवस तुम्ही हे पारायण करत असाल, कितीही दिवसांचं असेल, 21 असो 51 असो, त्या दिवसांमध्ये नॉनव्हेज तुम्हाला सोडायचं आहे. त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही सारामृताची सुरुवात केलेली आहे, मग ते कितीही दिवसांचं असो, त्या दिवसांमध्ये घरातील वातावरण शांत, सकारात्मक, आनंदाचं असावं. सारामृत वाचायला बसली आहे, उठल्यानंतर पटापट सगळ्यांची भांडणं सुरू झाली, काही ना काही पतीला म्हणजे नवऱ्याशी भांडणं सुरू केली किंवा मुलांना मारायला धावली, असं जर करत असाल तर त्या पारायणाचा लाभ नाही होणार, त्या पारायणाचं फळ नाही मिळणार. शक्य तेवढं या पारायण काळामध्ये शांत राहायचं असतं, थंड राहायचं असतं, हसत राहायचं असतं, कारण या पारायण काळात साक्षात स्वामींची भ्रमंती आपल्या घरामध्ये होत असते, स्वामींचा वास आपल्या घरात असतो. आणि जर पारायण केलं, इतकी सुंदर सेवा केली आणि जर घरात कलह, क्लेश या गोष्टी जर तुम्ही करत असाल किंवा होत असतील तर स्वामी अशा घरामध्ये कधीच राहत नाही आणि मग तुम्ही केलेली जी सेवा आहे ती सेवा तुम्हाला फळ देत नाही. त्यामुळे या गोष्टी काही तुम्हाला पाळायच्या आहेत. त्याचबरोबर सारामृत वाचताय, पारायण करताय, छानपैकी सुरुवात केलेली आहे, मात्र 2 दिवसात एखादीकडे गेली, दुसरीच्या एखाद्या शेजारणीकडे गेली आणि तिच्याकडे जाऊन दुसऱ्या एखाद्या महिलेची निंदा केली, हिने असं केलं, गाराने काहीतरी सांगितली, तिने सांगितलं ते ऐकलं. जरी तुम्ही ते ऐकलं तरीही तुम्हाला त्याचं पाप लागणार आहे आणि जर तुम्ही तिथे काय बोललात तरीही तुम्हाला त्याचं पाप लागणार आहे. पारायण काळात कुणाची निंदा करायची नाही, गर्व करायचा नाही, कुठल्याही प्रकारचा अहंकार ठेवायचा नाही, नम्रतेने हसून बोलून एकदम शांतपणे तुम्हाला हे पारायण जे आहे ते पूर्ण पार पडायचं आहे. असं जर तुम्ही केलं तर 1 ते 2 पारायणातच तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊन तुम्हाला स्वामींची प्रचिती मिळेल. बघा आता तुम्हाला सांगते 1 मांडी पारायण कसं आणि कुणी करावं. ज्यांनी असंख्य सेवा केलेल्या आहेत, खूप पारायणं केलेली आहेत, मात्र लाभ होत नाही, त्यांनी 1 मांडी पारायण फक्त एकदा करून बघा, एकदा करून बघा. ज्यांनी केलेलं आहे त्यांना माहिती असेल. आता 1 मांडी पारायण म्हणजे काय करायचं तर आपल्याला स्वामींचा फोटो, मूर्ती असेल तिथे बसायचं आहे आसन टाकून. ठीक आहे, आधी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा याची माहिती सांगितलेली आहे, तिथे जाऊन आपल्या व्हिडिओमध्ये चेक करा. संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर समोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे, समोर एक कापड अंथरायचं आहे आणि त्यावरती सारामृत ग्रंथ ठेवून द्यायचा आहे. सारामृत ग्रंथ ठेवून दिल्यानंतर तुम्हाला मांडी घालून असं पारायण करत बसायचं आहे, म्हणजे ते वाचत बसायचे. बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या, ताई 1 मांडी म्हणजे एका मांडीवर बसायचं का, असं बसायचं का, असं बसायचं का, तर अजिबात नाही. जसं आपण अशी मांडी घालून बसतो तसंच बसायचं आहे. 1 मांडी पारायणाचा अर्थ असा आहे की एकदा मांडी घालून बसलात तर शेवटपर्यंत पारायण पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही. इतर वेळी काय होतं, पारायण करत असताना 8 अध्याय झाले जरा वेळ उठतो, 8 अध्याय नंतर करतो, नित्यसेवेमध्ये 3 अध्याय वाचतो, मग उठतो, 3 अध्याय दुसऱ्या दिवशी वाचतो, म्हणजे असं आपण करत असतो. पण 1 मांडी पारायणमध्ये तुम्ही जर संकल्प केला की मी 1 पारायण पूर्ण 1 मांडी करणार आहे किंवा मी 3 पारायण 1 मांडी करणार आहे, 7 पारायण 1 मांडी करणार आहे, माझी ही इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण करा. मग आता जर 1 मांडी पारायण तुम्ही बसलात, 1 पारायणाचा संकल्प केलाय, तर संपूर्ण 1 पारायण जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच तुम्ही उठू शकता, तेव्हाच तुमची मांडी जी आहे ती हलवू शकतात. तुम्ही 2 याचा संकल्प केला तर 2 पारायण पूर्ण झाल्याशिवाय हलता उठता येणार नाही. जेवढाही संकल्प कराल, आता समजा तुम्ही 5 पारायणांचा संकल्प केला की स्वामी मी 5 पारायण पूर्ण करणार आहे, 5 पारायण मी 1 मांडी करणार आहे, उठणार नाही, हलणार नाही, माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा. तर 5 पारायण पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हलता येणार नाही, उठता येणार नाही. असे तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही म्हणू शकता, पण जास्तही म्हणू नका, कारण 1 पारायणाला 1 तास लागतो. तुम्हाला जेवढे तास बसणं शक्य असेल, कारण वॉशरूमलाही उठू शकत नाही, काही खायला प्यायलाही उठू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढेच पारायण तुम्ही बोला आणि नॉन स्टॉप, न हलता, न मोबाईल बघता, काहीही नाही, फक्त माइंड त्या सारामृत ग्रंथामध्ये स्वामींच्याकडे, स्वामींमध्येच पूर्ण मन गुंतलेलं असावं. असं जर तुम्ही 1 मांडी पारायण केलं, कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात करू शकतात. गुरुवारी केलं तर अर्थात उत्तम आहे, बाकी इतर दिवशी कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाही आहे. पुन्हा एकदा सांगते, कुणाची निंदा उठाठेवी काहीच नाही, नम्रतेने वागून हसून खेळून तुम्हाला पारायणाचा दिवस पार पाडायचा आहे. 1 मांडी पारायणात
इतकी प्रचिती आहे ना की साक्षात तुम्हाला स्वामी दर्शन देतील, साक्षात स्वामींचं दर्शन घडेल. मी ज्यांना ज्यांना हे पारायण सांगितलेलं आहेत ना, प्रत्येकाची प्रचिती ही अंगावरती शहारे आणणारी आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वामींचं दर्शन हे घडलेलं आहे. तुमची इच्छा असेल, एखादी इच्छा अपूर्ण असेल, करायची इच्छा असेल तर नक्कीच करून बघा, लाभ खूप मोठे आहेत. एखादी अशी इच्छा असेल जी वर्षांपासून अडलेली आहे, किंवा एखादी अशी इच्छा असेल जी आजच्याच पूर्ण झाली पाहिजे, उद्याच्या उद्या झालीच पाहिजे, तर त्यासाठी हे पारायण नक्कीच करा. तर मला वाटतं आता तुम्हाला कळालं असेल की एक मांडी पारायण कसं आणि सारामृताचं पारायण कसं करायचं आहे. बघा आता बऱ्याच कमेंट्स अशाही आहेत की ताई हे पुस्तकच नाही, आम्ही नवीन सेवेत आलेलो आहोत पण आमच्याकडे पुस्तक नाही, आम्ही कुठून घ्यायचं. तुम्ही सारामृताचं जे पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, तो तुम्हाला जिथे स्वामींचं मठ असतं, मंदिर असतं, तिथे तुम्हाला मिळेल. बघा आता मी जे पुस्तकं वापरते ती सगळीच दिंडोरी प्रणीत आहेत. आणि बऱ्याच जण मला कमेंट्स करतात की आम्ही अक्कलकोट प्रणीत ग्रंथ वापरू का, कारण मी त्या सेवा केलेल्याच नाही आहेत. मी अक्कलकोट प्रणीत कुठलेही ग्रंथ अजून वापरलेले नाहीत, म्हणजे घेतलेलेच नाहीत, त्याच्यामुळे त्याचं मला इतकं काय माहिती नाही आहे. माझ्या सगळ्या सेवा ह्या दिंडोरी प्रणीत आहेत, तेच ग्रंथ माझ्याकडे आहेत. त्यामुळे शक्यतो मी तुम्हाला सांगेन की जिथे तुम्हाला दिंडोरी प्रणीत स्वामी सारामृत ग्रंथ भेटेल तोच ग्रंथ घ्या आणि त्याच ग्रंथाचे पारायण करा, कारण मला त्याच ग्रंथाने भरपूर अनुभव, भरपूर लाभ झालेले आहेत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.